कीर्तनामध्ये वर्णन करत असताना महाराज कुणाचं चरित्र पाहायचंय, इतरत्र देवतेचं चरित्र नाही, पण भगवान परमात्म्याचं संबंध जीवन हे चरित्रमय. संबंध जीवन हे चरित्र. तुमचं आमचं महाराज चरित्र आहे का? आपलं चरित्र नाही, आपलं सगळं विचित्रच आहे. तुमचं आमचं चरित्र 0 मिनिटात सांगू का? 0 मिनिटात तुमचं आमचं चरित्र. आपण आईच्या उदरामध्ये आलो. उदरामध्ये आल्याच्या नंतर 1 महिना 2 महिने 8 महिने 9 महिने 9 दिवस राहिलो. बाहेर आलो, क्या क्या करायला लागलो. आईचं स्तनपान करायला लागलो. स्तनपान करता करता मोठं व्हायला लागलो. रांगायला लागलो, उभं राहायला लागलो, हाताला धरायला लागलो, आईच्या हाताला धरून चालायला लागलो, शाळेत जायला लागलो, खिचडी खायला लागलो. खिचडी खाता खाता 1ली 2री 3री 8वी 9वी 10वी कशी तरी केली. नंतर कॉलेज वगैरे केले. गुटके मटके खात 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 कसं तरी क्लास 1 ऑफिसरपर्यंत शिकलो. नंतर पगार यायला लागला. जागा घेतली, बंगला बांधला. बंगला बांधल्याच्या नंतर महाराज लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर पोरं झाले. पोरांना मोठं केलं. त्यांना क्लास 1 ऑफिसरपर्यंत शिकवलं. त्यांना मोठं केल्याच्या नंतर त्यांच्याद्वारा पैसा कमवला. त्यांचे लग्न करून दिले. लग्न केल्याच्या नंतर सुना घरात आल्या. त्यांना पोरं झाले. अण्णा तू सांभाळता एक दिवस अटॅक आला. याच्यापेक्षा तुमचं आमचं काही चरित्र आहे का? चरित्र हे फक्त परमात्म्याचं आणि परमात्म्याच्या भक्ताचं. तुमचं आमचं चरित्र नाही. मग परमात्म्याचं संबंध जीवन हे जर चरित्रमय आहे, भागवतामध्ये वर्णन करत असताना एका श्लोकामध्ये पूर्णच्या पूर्ण भागवत सांगितलंय. महाराज म्हणतात आदो देवकी देवगर्भ जननम गोपी गृहे वर्धनम माया पुतना जीवितापहरणम गोवर्धनो उद्धारणम कंसच्छेदनम कौरवादि हननम कुंती सुता पालनम एतत् भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. एका श्लोकामध्ये